त्याच्या मागे एक चित्र असतं आणि डोक्यावर एक मांडणी असते. ती मांडणी म्हणजे छत्रछाया, राजा म्हणून त्याचं स्वागत करण्यासाठी उभारलेली. त्यावर आधी जे आपल्या रानात मिळत किंवा उगवत त्याची सजावट करायची. तेव्हा थर्माकॉल नव्हता. कवंडलं, जाई अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं असायची. जे शेतात, डोंगरात, ओढ्याच्या काठी अशी कवंडलं फुललेली असतात. गावकरी ती रानातून आणून गणपतीच्या सजावटीत वापरतात. म्हणजे झेंडूबरोबर ही रंगबिरंगी रानफुलांची कवंडलं ठेवल्यास सजावट अधिक आकर्षक होते. म्हणजे लोक मानतात की रानफुलं ही स्वतः निसर्गाने दिलेली अर्पण आहेत, म्हणून गणपतीला ती आपण अर्पण केल्याचं समाधान आणि मंगल होतो. गावातली मुलं एकत्र रानात जाऊन कवंडाला आणतात, गप्पा मारत खेळत. त्यामुळे गणेशोत्सवाची गोड आठवण म्हणून राहते. कारण कोकणात गणपती पैशाने नाही